हे साधारण 20 लिंबू घेतलेले आहेत, पातळ सालीचे चांगले पिकलेले लिंबू घेतलेले आहेत. हे आमच्या घरचे लिंबू आहेत आणि ह्याचा देठही सुकलेला नाही. आत्ताच नुकतेच हे काढलेले आहेत, ताजे ताजे लिंबू आहेत आणि रस ह्याचा भरपूर आहे. साधारण मोठ्या साईजचे आहेत हे. तर हे मी लिंबू घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण हे पुसून घ्यायचे, छान कोरडे करून घ्यायचे, पाणी नाही ठेवायचं. सुकून घ्यायचे आणि एक 5-10 मिनिट असेच ठेवायचे, म्हणजे पूर्ण पाणी ह्याच्यातलं उडून जाईल. आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. लिंबूना अगदी स्वच्छ पुसून घ्यायचे. लिंबू आपण कापून घेऊया. तर लिंबू कापताना हा टोकाचा भाग आहे, हा देठाचा भाग आहे. तर असा लिंबू ठेवायचा आणि आडवा लिंबू कापायचा आहे. या पद्धतीने उभा लिंबू कापायचा नाही आहे. आडवा लिंबू कापून घेऊया. दोन भाग केले तर ह्याच्यामध्ये बी अजिबात नाही आहे. हे वेगळ्या जातीचे लिंबू आहेत. आता नेहमी लिंबांमध्ये बी असते, तर तुम्ही ही लिंबाची बी काढून घ्या. एका लिंबाच्या 8 फोडी केलेल्या आहेत आणि 8च फोडी करायच्या, खूप जास्त पातळ नाही ठेवायच्या. जर हे पातळ ठेवलं तर आपण शिजवणार आहोत हे लिंबू, तर हे विरघळून जातात. फोडी व्यवस्थित दिसायला पाहिजेत यासाठी आपण थोड्या मोठ्या आकाराच्या फोडी ठेवायच्या आणि लिंबू पण थोडे मोठ्या आकाराचे घ्यायचे, खूप जास्त बारीक नाही लिंबू घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे लिंबू कापून घेऊया. 8 फोडी करा किंवा 4 पण केल्या तरी चालतील, खूप जास्त बारीक नाही कापायचा. या पद्धतीने तुमच्या आवडत असतील, तुम्ही खात असाल लोणचं, तर अशा मोठ्या लिंबाच्या फोडी करून पण लोणचं तुम्ही करू शकता. लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एका लिंबाच्या 4च फोडी केलेल्या आहेत मी, खूप जास्त फोडी नाही केलेल्या. लिंबू बाजारातून आणल्यानंतर लगेचच ह्याचं लोणचं करायला घ्यायचं. खूप जास्त 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून नंतर करूया लोणचं असं करायचं नाही, कारण लिंबूची चव लगेच बदलते. हे मोठ्या आकाराचे लिंबू आहेत, तर ह्याच्यासाठी मी 3 चमचे मीठ वापरत आहे. 20 लिंबू आहेत आणि मोठ्या आकाराचे. आपला घरातला चमचा घेतलेला आहे, 3 चमचे ह्याच्यावर मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे हळद टाकूया. आता हे हाताने चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मीठ हळद आहे ते सर्व लिंबांना लागलं पाहिजे. अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थित चोळून घ्यायचे. हलक्या हाताने चोळायचे, लिंबूच्या फोडी दाबायचे नाही, पण मीठ हळद सर्वत्र मिक्स झालं पाहिजे. आता ह्याला आपण मीठ घातल्यानंतर मिठामुळे लिंबांच्या फोडींना थोडं पाणी सुटतं. ते आपल्याला पाणी सुटण्यासाठीच आपण हे अगोदरच मीठ लावून ठेवलेलं आहे. हळद मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि काचेची भांडी वापरलेली आहेत मी. काचेचं भांडं किंवा स्टीलचं भांडं वापरायचं, दुसऱ्या कोणत्याही धातूचं भांडं वापरायचं नाही, कारण हे लिंबाचा रस असते ह्याची धातू बरोबर रिॲक्शन होते. आणि ही भांडी आहेत ते स्वच्छ करून घ्यायची आणि व्यवस्थित पुसून कोरडी करून घ्यायची. हात आपले कोरडे ठेवायचे, पाण्याचा अंश ह्याला लागला नाही पाहिजे. आता हे 3 तासासाठी आपण झाकून ठेवूया, कारण ह्याला मीठ लावलेलं आहे तर ह्याला पाणी सुटायला पाहिजे आणि पाणी सुटल्यानंतर लिंबाच्या फोडी आहेत त्या थोड्याशा मऊ होतात. त्यासाठी आपण 3 तासासाठी हे झाकून ठेवूया. 3 तासानंतर बघूया आपण, फोडींना हळद मीठ व्यवस्थित लागलेलं आहे आणि फोडी पण थोड्याशा मऊ झालेल्या आहेत. मिठामुळे फोडी थोड्याशा या मऊ होतात. आता आपण ह्या एका डब्यामध्ये ओतून घ्यायचे. एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि स्टीलचाच घ्यायचा, तांबा पितळ अल्युमिनियमची भांडी वापरायची नाहीत. आणि ह्या डब्याचं टोपण घट्ट आहे. अशा पद्धतीने हा एक डबा घेतलेला आहे. फोडी डब्यामध्ये घातलेले आहेत आणि ह्या पद्धतीने पाणी सुटलेलं आहे. आता हे झाकून ठेवलं होतं त्यावेळी मी 2-3 वेळा मध्ये मध्ये हलवून घेतलेलं आहे, म्हणजे मिठाला पाणी व्यवस्थित सुटतं. हे पाण्यासह या पोळी या डब्यामध्ये आपण ओतून घ्यायचे. डब्याला झाकण लावून घेतलेलं आहे. छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 पेला पाणी टाकलेलं आहे. आता हे आपण शिट्टी काढायची कुकरला, तर पाणी उकळून डब्यामध्ये जायला नको. पाण्यामध्ये डबा ठेवून देऊया आणि बारीक गॅस करून 1 शिट्टी आपल्याला काढायची आहे. ह्या फोडी आहेत त्या निम्म्यात शिजल्या पाहिजेत, खूप जास्त विरघळायला नको. खूप जास्त शिजवल्या विरघळल्या तर लोणच्यामध्ये सर्व फोडी स्मॅश होतील. तुमच्या कुकरला जसं प्रेशर आहे त्याप्रमाणे अर्ध्याच शिजवून घ्यायचे आहेत. मी बारीक गॅसवर 1 शिट्टी करून घेते. लिंबाच्या फोडी एक साईडला शिजतात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा धने, अर्धा चमचा मेथी दाणे, 8-10 काळी मिरी, दालचिनीचा 1 छोटा तुकडा. आता हे मसाले आहेत ते आपण हलकेसे गरम करून घ्यायचे. तेल वापरायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचे. हे साधारण गरम करून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये जाडसर पूड वाटून घ्यायची. 1 चमचा बडीशेप टाकूया, विसरली होती माझी टाकायची. आता ही गरम करून घेऊया.
मसाला थंड करून घेतला आणि जाडा भरडा वाटून घेतलेला आहे. मसाला घातल्यामुळे लोणच्याला एक छान चव येते, लोणचं एकदम चटपटीत होतं. अशा पद्धतीने जाडसर वाटलेलं आहे. कुकरचं प्रेशर गेलेलं आहे. झाकण हे उघडून घेऊया. फोडी अशा शिजलेल्या आहेत, पण ह्या विरघळलेल्या नाही आहेत, निम्म्या अर्ध्या शिजलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण या फोडी शिजवून घ्यायच्यात. खूप जास्त विरघळायच्या नाहीत, कारण आपल्याला या पाकामध्ये पण शिजवायचे आहेत. खूप जास्त विरघळल्या तर लोणचं सगळं स्मॅश होईल, चांगलं लोणचं दिसणार नाही, फोडी व्यवस्थित राहणार नाहीत. यासाठी अर्धवट हे उकडून घ्यायचं आहे. आता हे सर्व फोडी आहेत त्या पाण्यासह मी कढईमध्ये ओतून घेतलेल्या आहेत. गॅस बारीक ठेवले आहे. तर असं हे पाणी झालेलं आहे. ही रेग्युलर घरातली वाटी आहे. या वाटीने मी 2 वाटी साखर घालत आहे. मसाला आपण वाटून घेतला होता तो पण घालून घेऊया. 3 चमचे तिखट आहे. ही मिरची पावडर आहे, याच्यामध्ये कोणतेही मसाले नाही आहेत. तर अशा पद्धतीची ही पावडर आपण टाकून घेऊया. 3 चमचे वापरायचे. आता हे सर्व गॅस मध्यम करूया आणि साखर विरघळायला देऊया. आता हे तिखट, मीठ किंवा साखर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता, किंवा मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने जरी बनवला तिखट मिठाचं प्रमाण, तरी लोणचं अगदी छान होतं. आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही या लोणच्यासाठी. आंबट, गोड, तिखट चवीचं आपलं लोणचं हे तयार होतं. खूप जास्त पण साखर घातली तर खूप जास्त गोडसर वाटतं. तुम्हाला जसं गोडाची चव पाहिजे त्या पद्धतीने हे लोणचं बनवा. एकदम चटपटीत होतं, वर्षभर टिकतं चांगलं. मुलं चपातीबरोबर छान खातात. सॉसपेक्षाही याची जी ग्रेव्ही आहे त्याची चव चांगली लागते. आता हे लोणचं बनल्यानंतर ज्यावेळी तुम्ही टेस्ट कराल त्यावेळी थोडीशी कडवट चव लागते, कारण या सालांमुळे थोडासा कडवटपणा उतरतो. पण जसं लोणचं मुरेल, 2 ते 3 दिवस लोणचं मुरल्यानंतर पाक व्यवस्थित लोणच्यामध्ये मुरतो आणि लोणचं एकदम परफेक्ट चवीचं तयार होतं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि स्टीलची कढई घेतलेली आहे. ॲल्युमिनियम, पितळ, तांबे हे धातू वापरायचे नाही आहेत. आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक 3 ते 4 मिनिट आपण पाकाबरोबर फोडी शिजवून घेऊया. झाकण ठेवून मी साखर विरघळून घेतलेली आहे आणि पाणी सुटलेलं आहे. अशा पद्धतीने पाणी सुटलेलं आहे. एक 5 मिनिट मी याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि ह्या फोडी शिजवून घेतलेल्या आहे. हा जो साखरेचा पाक आहे तो अजून पातळ आहे, तर याला अजून तार आलेली नाही. अजून एक 5 मिनिट आपण मंद आचेवर शिजवून घ्यायचं. आता मंद आचेवर शिजवताना सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागायला नको. साखर जसजशी घट्ट होईल तसं खाली लागेल. तर आपल्याला खूप जास्त पण शिजवायचं नाही आहे, एक तारी पाक बनवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून 5 मिनिट आणि झाकण काढून 5 मिनिट असे एकूण 10 मिनिट आपल्याला लागतील हा पाक बनण्यासाठी. तर आपण सतत ढवळत हे शिजवून घेऊया. 5 मिनिट पाक मी शिजवून घेतलेला आहे आणि असा चेक करायचा. पाक हा हाताला थोडासा घट्ट लागतोय. जसजसं पाक शिजत जाईल तसतसा हा घट्ट होत जातो. आता हे उष्णता आहे साखरेमध्ये, त्यामुळे आपल्याला थोडंसं हे पातळ वाटतं, पण जसजसं थंड होईल पाक हा तसतसं हे घट्ट होत जातो. पाक जरा एकदम सेमी थिक असा बनतो. तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून एक 10 मिनिट झालेले आहे. पाक थोडासा घट्ट झालेला आहे. अजून पण पाक गरम आहे. जसजसं थंड होत जाईल तसतसा हा पाक घट्ट होत जाईल. तर लोणच्याच्या फोडी ह्या मुरल्यानंतर अजून थोड्याशा मऊ होतात. आता लगेचच तुम्ही उद्या परवा खाल्ला तर थोड्याशा कठीण वाटतात, पण जसं आठवडा 2 आठवडा हे मुरवत जाल लोणचं तसं चवीला पण चांगलं जातं आणि ही साल पण खायला एकदम छान लागते. याच्यामध्ये सर्व पाक सालीमध्ये सुद्धा मुरतो. तर आपलं लिंबाचं लोणचं हे तयार झालेलं आहे. तेलाचा अजिबात वापर न करता आपण लिंबाचं लोणचं तयार केलेलं आहे.